आज ना मी एकदम वेगळ्या पद्धतीने पोहे बनवले, पण इतके मस्त पोहे झालते. सगळे पोहे केले, पण काही मिनिटातच ते संपले. आणि लहान मुलगा तो आहे, तो पुन्हा असेच पोहे बनव असं म्हणत होता. आता ते पोहे कसे बनवले ते आपण पाहू. तर सगळ्यात आधी मी काय केलेलं आहे, पोहे घेतले, ते स्वच्छ असे चाळणीने आधी चाळून घेतले. त्याच्यातली जी धूळ असते ती काढली आणि मग पाण्यामध्ये फक्त 1 मिनटं पाण्यामध्ये असे मी भिजवलेले. आणि पुन्हा एकाच मिनटामध्ये चाळणीमध्ये लगेच मी असे चाळणीत ठेवलेले पाणी निथळण्यासाठी. आता या पोह्यांमध्ये पाणी नसतं, म्हणजे लगेच 5-1 मिनटामध्ये लगेच ते पोहे सुकल्या जातात. आता ह्या चाळणीमध्ये हे पोहे मी असे थोडेसे पांगून ठेवलेले आहे आणि चाळणीतच ठेवते मी थोड्या वेळ. आता इकडं कढाई घेतली आणि कढाईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये आता सगळ्यात आधी शेंगदाणे तळून घेतलेले. आता इथं मी एक वाटीला निम्मी वाटी शेंगदाणे घेतलेले आणि शेंगदाणे मी तळून घेतलेले. तर शेंगदाणे तळत असताना ना मी एकदम कमी गॅसमध्ये शेंगदाणे तळले, म्हणजे त्या आतमधून असे तळले की ते पोह्यामध्ये शेंगदाणे पोह्यासोबत खायला एकदम मस्त असे लागतात. थोडासा असा लालसर शेंगदाणे झाले की हे शेंगदाणे जे आहे आणि जास्त जाळले तर ते कडवट लागते, म्हणून मग जास्त जाळायचे नाही. त्याच्यामुळे मग कमी गॅस केला आणि कमी गॅसमध्ये हे शेंगदाणे तळून घेतलेले, म्हणजे ते छान असे खुसखुशीत तळले जातात. आता हे जे शेंगदाणे तेही एका वाटीमध्ये तळून झाल्यानंतर एका वाटीमध्ये काढून घ्यायचे. आता हे जे शेंगदाणे ना ते एका वाटीत पुन्हा काढून ठेवते. बघा एकदम मस्त असे थोडेसे लालसर, जास्त काळपटही नाही आहे ना, असे तळून घेतलेले. गॅस फुल केला की ते जळायला जातात, आतमधून ते तळल्या जात नाही, म्हणून मी कमी गॅसमध्येच मी हे शेंगदाणे तळलेले. आता तेच तेल ठेवलेलं आहे. तेल जास्त असलं तर काढून घ्यायचं, पण तेल मापातच होतं, म्हणून मग मी तेवढंच तेल ठेवलेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये फोडणी दिली. 1 चमचा मोहरी टाकली, ती छान अशी फुलून दिलेली आहे. आता याच्यात बनवताना काही कच्चं ठेवायचं नाही पोहे बनवताना. आता कांदा कापून घेतलेला आहे. मला ना पोह्यामध्ये कांदा जास्त असला की तो छान लागतो पोहे, किंवा मग मस्त होत्या पोहे, असे मऊ होत्या, म्हणून मग मी पोह्यांना थोडासा कांदा जास्त घातलेला आहे. आणि कांदा कापताना जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठाही नाही असा कापलेला आहे. आता कांदा छान असा आपला शिजतो आहे. आणि आता या 5 ते 6 मिरच्या घेतल्या, त्याच्यात पाणी न टाकता अशी ओबडधोबड ठ्याचा काढून घ्यायचा आहे. जास्त म्हणजे लसूण बिसून काहीच नाही, फक्त ठ्याचा. एकदा आता आपण काय करतो की पोह्यांना कापूनच मिरची घालतो, पण एकदा या पद्धतीने थोडासा ठ्याचा बनवून घाला, एकदम मस्त असं पोहे होत्या. आता मी काय केलं आहे, तर कढीपत्ता टाकलेला आहे. आता कढीपत्ता त्याला कांद्यामध्ये छान थोड्या वेळ असा भाजतो आणि कढीपत्त्याचा वास छान लागतो पोह्यांना. आता अजून एक म्हणजे मी याच्यामध्ये 1 बटाटा घातलेला आहे, सालं काढले आणि एकदम छोटे छोटे पातळ असा बटाटा कापलेला आहे. बटाट्याने काय होतं, पोहे मस्त असे लागत्या आणि मऊ पण होत्या एकदम. आता हे काय बटाटा पोहे नाही बनवते मी, फक्त एकच बटाटा घातलेला आहे. आणि आता ही वाटून घेतलेला जो ठ्याचा आहे ना तो टाकते. आता मिरच्या आपण 5 ते 6 घेतल्या होत्या. थोडेसे झणझणीतच पोहे छान लागतात, पण जास्त पण तिखट नाही, कारण लहान मुलं पोहे खायचे असतात, म्हणून मग जास्त पण तिखट नाही. आणि आता हे जे आहे ना ही पेस्ट, ती मी थोडीशी कांद्यामध्ये भाजून घेते. आता कढीपत्ता आणि ह्याची पेस्ट आपण छान असे सगळं मिक्स थोड्या वेळ 2-1 मिनटं भाजून घेऊ कांद्यामध्ये. आता तेलही बघा, तेलही जास्त नाही आहे टाकलेलं. आणि कच्चापणा जावा, तिखट असं मिरचीचा कच्चापणा जावा म्हणून 2 ते 3 मिनटं मी कांद्यामध्ये छान असं भाजून घेते. कांदाही जास्त असा लाल होऊन द्यायचा नाही. कांदा लाल झाला किंवा जळाला की तो पोह्यामध्ये जळकट लागतो, मग कांदा असा शिजल्या गेल्या पाहिजे असा कांदा केलेला आहे. आता याच्यामध्ये काय येतात, थोडीशी हळद टाकलेली आहे. आता पोह्यामध्ये जास्त हळद पण म्हणजे पित्त होतं पोह्यांनी जास्त हळद पडली
त्याने पित्त होतं म्हणून हळद म्हणजे पोहे जास्त सफेदही नाही दिसले पाहिजेत आणि जास्त हळदही नाही पडली पाहिजेत अशी एवढी हळद टाकलेली मी. एक मसाल्याच्या डब्यातला जो छोटा चमचा आहे तो निम्मा चमचा हळद टाकलेली आहे. आता हे पोहे जे बनवते ना ते 5 ते 6 लोकांचा नाश्ता होईल एवढा हा पोहे बनवते. आता हळदीचाही कच्चापणा जाऊस्तव तेही 2-1 मिनटं अशी ती कांद्यामध्ये छान शिजवून घेतली. आता आपण थंबनेलमध्ये पाहिलं आहे की फोडणीमध्ये पाणी टाकलेलं आहे. फोडणीमध्ये आता यावेळेस आपल्याला हे पाणी जवळजवळ निम्मी वाटी मी पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी पुन्हा या कांद्यामध्ये आटून द्यायचं आहे. म्हणजे बटाटा जो आहे ना तोही शिजला जातो आणि पोहे इतके मऊ लुसलुशीत आणि इतके छान असे चवीला लागतात. आता थोडं पाणी आटलं मग आपण हे भिजवलेले जे पोहे होते चाळणीत पाण्यात धुवून घेतले होते मी सगळे पोहे. पण म्हणजे पोहे एकदम भिजल्यानंतर असे मोकळे सुटसुटीत होत्या. आणि आता कांद्यामध्ये हा मसाला आणि पोहे एकदम सगळ्या पोह्यांना हा मसाला लागला गेला पाहिजेत. आणि पोह्यांचा मसाला लागला का ते लगेच कळतं कारण हळदीने पोहे सगळे पिवळे होत्या आणि मसाला सगळीकडे नाही लागले का काही पोहे अशा पद्धतीने काही सफेद तर काही पिवळे दिसत्या. मग पोह्यामध्ये मसाला कुठं लागला कुठं नाही हे लगेच कळलं जातं. आता सगळे पोहे 2 ते 3 मिनटं मी कमी गॅसमध्ये छान असे सगळीकडून असे हलवून घेतलेले आणि शेवट टाकते ती कोथिंबीर. पोह्यामध्ये नेहमी शेवट कोथिंबीर टाकली की त्याचा स्वाद एकदम मस्त लागतो पोह्यांमध्ये आणि चवीलाही एकदम मस्त लागतं पोहे. आता मी गॅस चालूच ठेवलेला आहे, थोडासा कमीच ठेवलेला आहे. आता मीठ टाकते चवीनुसार. सगळ्या शेवट मी मीठ टाकलेलं आहे आणि 1 चमचा पोह्याचा चमचा जो असतो ना पोहे खायचा ते चमचा साखर टाकलेली आहे. आणि आधी ते दोन्ही मी थोड्या वेळ हलवून घेतलं. त्यानंतर आता हे तळलेले जे शेंगदाणे होते ना तळून घेतलेले ते पण टाकले. बघा एकदम मस्त असे मोकळे सुटसुटीत आणि मऊ असे पोहे झालेले. म्हणजे पोहे असेचही अख्खा दिवसभर ठेवले तर असेच मऊ असत्या का ते फोडणीमध्ये पाणी टाकल्यामुळं. बघा मस्त अशी प्लेटीत दिसते. त्याच्यासोबत लिंबू आणि अशा पद्धतीने आपले मस्त असे फोडणीत पाणी टाकून पोहे बनवून झालेले. एकदा नक्कीच याच पद्धतीने पोहे बनवून बघा एकदम मस्त सगळ्यांना आवडते.